काही काही माणसं मला म्हणते लयच उतू येते ग, नाचतीच नाचती. तुम्ही काही म्हणा, जाणीव है वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया, शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही तेच आहे, नशाही तीच आहे. अरे नशा आहे. आज जर छत्रपती नसते ना, काय तुम्ही जीर्णोद्धार करताय. हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहिती आहे का? जहापना, हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. ही अवस्था तुमची आमची असते. आदर करा, कदर करा, जाणीव ठेवा. वाईट वाटतं दादा जेव्हा महाराष्ट्रात आणि भारतात लव जिहाद सारख्या गोष्टी घडतात. कशासाठी रे? अजून तुझी माय दिराच्या समोर सुद्धा नजरवर करून चालत नाही. अजून तुझा बाप लाचारीची पोळी सुद्धा खात नाही. आणि कुणासाठी? 2 दिवसाच्या हव्यासा पोटी. कशासाठी ग? कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, जिजलेले पाय सुरकुत्या पडल्या चेहरा बघा, बापाच्या पायाला हात लावून वचन घ्या. आकाश टेंगणं पडेल इतकी प्रगती करेल, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. हे कीर्तन आहे आणि हे संस्कार आहेत. ही भूमी तेवढी पवित्र आहे, पावन आहे. जरा तरी जाणीव ठेवा. अरे आदर करा रे. खरंय म्हणा, मी पण कुणाला सांगायला लागले. 500 हजारावर मतदान करणारे आपल्या जाती, आपल्याला धर्म कळणार आहे का? आपलं कसं, माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी. बस, तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे, अशातल्या जाती आपण. कधी कधी जे आपल्यासाठी मेले ते बिचारे वर बसून विचार करत असतील, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. गेलो तरी कोणासाठी? यांच्यासाठी. अरे आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात, त्याच नाव दारिद्र्य रेषात. कळलं? त्यालाच कळलं, घ्या समजून. अरे एवढा प्रामाणिकपणा आहे आमच्या भारतात, एवढा प्रामाणिकपणा आहे. अरे एवढे प्रामाणिक लोक आहेत, आम्हाला त्यांच्या प्रामाणिकपणामुळं पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं? त्यालाच कळलं. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो. त्याला माहिती आहे गावलं ये म्हणे. नाही रे, पहिल्यासारखी लोक साधी आणि विश्वासू राहिली नाहीयेत. पहिल्या नात्यामध्ये विश्वास होता, तुमचा माझ्यावर, माझा तुमच्यावर. तुम्हाला महाराज येईपर्यंत विश्वास नाही. येत आहे का नाही? कारण बरेच लोक दगा देतात. करता काय? चूक आपलीच आहे ना माऊली. आहे का विश्वास? नाही, वागलोच नाही आपण तसं, कधीच नाही. काय अगं, ते सगळं मरू द्या ग. पहिल्या बाया किती गोड होत्या. अगं 24 तास तिच्या तोंडावर हसू असायचं. घरात 100 जरी माणसं आली ना, तर अशी साधी शिर सुद्धा तिच्या डोक्याची कधी हल्ली नाही. आणि हिच्या घरी ही दोघं सोडून जर तिसरा आला ना, नासक्या काढण्यागत तर तोंड करी ती. बर नका ग माय, तुमच्या हातात आहे. काय पहिली बाई होती ग, दिवस उगवायच्या आधी माय उठायची का नाही? आणि तुमच्या सोना हायच्यान घ्या बोलून. तुमच्या सोना का ओढत्या ग दिवस उगवायला? मग म्हातारी सांगून सांगून मिली, अगं उठ उठ, उजडलंय उठ. जनावर तसंच कुणाच्या बापाचं ऐकत नाही महाराज. त्याला वाटतं आपल्या नवऱ्यानं आपल्याला लय हौसनं आणली, त्याला भेटत नव्हती, आपण भेटलो. म्हणजे काय? आणि कशाचा ऍटिट्यूड एवढा? शिक्षणाचा, सौंदर्याचा. अगं माय, आज सौंदर्य आहे, उद्या टिकणार नाही. आज तू सून आहेस, उद्या तूही सासू होशील. विचार करत जा ग. काय पहिल्या बाया गोड होत्या ग माय. दिवस उगवायच्या आधी उठायच्या, सकाळी देवाचं पूजन, तुळशीचं पूजन, दारात सडा, शिंपण, रांगोळी, देवाचं चिंतन, तोंडावर हसू, मनामध्ये प्रेम. काय बाया गोड होत्या ग. सायंटिफिकली सांगते चला, सूर्याची कवळी किरण जर शरीरावर पडली ना, व्हिटॅमिन डी मिळतं आणि माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते. माणूस दिवसभर एनर्जेटिक राहतो. उशिरा उठलात ना, अख्खा दिवस आळसात जातो, एक सुद्धा काम नीट होत. झोपलं की उठलं की झोप, लय कंटाळा महाराज. आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगते, सकाळी सकाळी लवकर उठलात, भगवंताचं नामचिंतन केलं, देव पाठीशी असं वाटतं. आणि महाराज तुम्हाला आम्हाला समाधान मिळतं. किती गोड होतं महाराज. म्हणून तर पहिलं 21-25 वर्षापूर्वीचा काळ आठवा. सकाळ सकाळी एक माणूस दारात यायचा आणि तुम्हा आम्हाला सांगायचा, वासुदेवाला वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेवाला वासुदेवाला सकाळच्या पारी
नव्हताच. आमच्या जमान्यात पाववाला आला, आता पाववाला आला, पप्पाला बोलवा, मम्मीला बोलवा. आम्ही पाववाल्यावरची लेकर दादा, वासुदेवावरची नाही. तुम्हाला परिणाम, अरे काय सांगायचं तुम्हाला, लय अवघड व्हायला. पहिली माय लेकराला झोपी घालायची ना तर अंगाई म्हणायची, आवाज थोडं मोकळा करा माऊली. गोड होती महाराज पहिली माय. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई. आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोपता येत नाही. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई. गोड होती महाराज माणसं. आजकालच्या आईला माझी तुझी रेशीम गाठ मन उडू उडू झालं, यातनं सुटकाच नाही की नो कवा म्हणावा महाराज अंगाई म्हणतात का आजकालच्या बायका. तुम्ही सुद्धा विचार करत असाल, एवढं देव करते, एवढा परमार्थ करते, एवढ्या घरासाठी झटते, कष्ट करते, पण घरात समाधान लागत, पैसा टिकत. त्याचं एकमेव कारण आहे, ज्या घरात शांती नाही त्या घरात भगवंत आणि लक्ष्मी कधीच नांदत नाही. ज्या घरात शांती आहे त्या घरात भगवंत पाठीशी असतो आणि लक्ष्मी दाराशी असते. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. फक्त वाणी स्वच्छ असावी, नीतिमत्ता योग्य असावी, इतकं सोपं आहे. मग हे सगळं करायला संसारात असूनही चालेलच की, देवाच्या दारात कशाला मरायचं. कारण लोकांना सांगितलंत ना, लोकांना सांगितलंत ना, अवघड आहे. ही लोक हसून ऐकतात, रडून ऐकतात आणि हसून सांगतात. विनंती है महाराज, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही ना माऊली. मग अहो देवा सांगा सुख दुःख, देव निवारील भूक. उभा आहे ना तो तिथे कटेवर कानी विटेवर पाय देऊन तुमचं ऐकायलाच तर उभा आहे, पण तुम्ही तिथं गेलं पाहिजे. कशासाठी. माय जरा त्रास झाला, मनाला दुःख लागलं, सासरी त्रास झाला, कुठे जाता ग, कुणाच्या घरी जाता. हा एक हक्काचं घर असतं, कुठलं माहेर असतं की नाही. तसं देवाचं दार हे तुमच्या आमच्यासाठी माहेर आहे. संत गोड सांगतात, जाते माहेराला जाते माहेराला, जाते माहेराला जाते माहेराला, जाते माहेराला जाते माहेराला, जाते माहेराला जाते माहेराला. भगवंताचं नाम घेतलं आणि मोक्ष नाही.
मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. म्हणती जे वाचा तया मोक्ष. एवढं सोपं आहे रे. अरे भगवंताच्या दारात जा, कुणीही जा, देवाच्या दारात कुणी गेलात तरी मुक्ती आहे, बंधनातून आहेच. कुणीही, अर्थात कुणीही, जात कुळ पंथ इथं मान्यता देत नाही माऊली. कुळ शीळ मात. माऊली इतका आवाज कोंडतोय ना, इतका त्रास होतोय ना, तर मोकळं सोडा त्याला जमत असेल तर. विठ्ठल भजे का त्वरित भावनायुक्त. इथे खटनट यावे शुद्ध सगळ्यांस येते कलियुगी उद्धार. इथे प्रत्येकाला जागा आहे हो देवाच्या दारात, प्रत्येकाला, अर्थात प्रत्येकाला. 16.5 वर्षाची कानपात्रा वेश्येची पोरगी आहे.